हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण ईओएचं लेक्चर नंबर 9 बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण नंबर सिस्टीम त्यानंतर लॉजिक गेट सगळे बघितलेले आहेत. टोटल 7 टाईपचे लॉजिक गेट होते, ते डीपली आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतरचा टॉपिक आहे फर्स्ट चॅप्टरमधला फ्लिप फ्लॉप. तर फ्लिप फ्लॉप हा तुमच्यासाठी नवीन चॅप्टर आहे, कारण हा पॉईंट ॲक्च्युली सेकंड इयर थर्ड इयरला होता. आय स्कीममध्ये तो तुम्हाला फर्स्ट इयरला घेतलेला आहे. त्यामुळे तुमच्या सब्जेक्टची किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची थोडीशी डेप्थ वाढवलेली आहे, क्रिटिकलची. ठीक आहे. तर आपण खूप इझी मेथडने हा टॉपिक एक्सप्लेन करतो आहे. तर फ्लिपफ्लॉपचे डेफिनेशन म्हणा किंवा फ्लिपफ्लॉप एक्झॅक्ट काय आहे ते माहीत पाहिजे, नाहीतर मी शिकवणार नंतर तुम्ही म्हणणार की सर फ्लिपफ्लॉप म्हणजे काय समजलंच नाही. तर फ्लिपफ्लॉप हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधला एक स्विच आहे, इतकं लक्षात ठेवा तुम्ही. तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्विच कोणकोणते असतील, तर तुम्हाला फिजिक्समध्ये डायोड हा टॉपिक झालेला आहे, पी एन जंक्शन डायोड. तर पी एन जंक्शन डायोड हा सुद्धा एक स्विच आहे इलेक्ट्रॉनिक्सचा. तो आपल्याला डोळ्यांनी ओपनली ऑन ऑफ झालेला समजत नाही. आपल्याला कसं कळणार की तो स्विच ऑन आहे किंवा ऑफ आहे, तर त्या डायोडच्या पुढे किंवा त्या कंपोनंटच्या पुढे एखादा छोटासा बल्ब लावा किंवा एखादं ॲप्लिकेशन जोडा. जर तो बल्ब ऑन झाला तर समजायचं स्विच ऑन आहे, तो बल्ब ऑफ असेल तर तो स्विच ऑफ आहे. ओके. सेम त्या टॉपिकमध्येच त्या टाईपमध्येच फ्लिपफ्लॉप हे डिजिटलमध्ये जातं, आणि डिजिटल सिग्नल हा 1010 तुम्हाला बायनरी नंबर सिस्टीम मी शिकवलेली आहे. त्यामध्ये 0 आणि 1 हे दोनच नंबर असतात. 0ला म्हणतात लो लेवल, 1ला म्हणतात हाय लेवल. इथं दिलेलं आहे 0 म्हणजे लो लेवल, 1 म्हणजे हाय लेवल. हा सिग्नल हा डिजिटल सिग्नल आहे. हा सिग्नल फक्त ह्या फ्लिपफ्लॉपला समजतो, कारण हा फ्लिपफ्लॉप कशामध्ये येतो, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतो. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला काय सांगता येईल, फ्लिपफ्लॉप हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा स्विच आहे. लक्षात आलं? ओके. आता डीपली आपण हळूहळू स्टार्ट करतोय, त्याचे पूर्ण डिटेल काय काय असणार आहे त्याच्यामध्ये. तर मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ केलेली आहे, ब्लॉक डायग्राम म्हणू शकता तुम्ही त्याला. सेंटरला कॉमन फ्लिपफ्लॉप आहे. फ्लिपफ्लॉपचं मी नाव दिलेलं नाही आहे, बेसिक फ्लिपफ्लॉप म्हटलं तर चालेल. इथे लिहितो तसं बेसिक फ्लिपफ्लॉप. आता बेसिक फ्लिपफ्लॉपमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट असतात. इथं लिहिलेलं आहे बघा, इथं 2 लाईन मारलेले आहेत. इथं लिहिलं 1 और मोर, एक आणि एकपेक्षा जास्त इनपुट असू शकतात. 2 असतील, 3 असतील, 4 असतील. एक क्लॉक पल्स द्यावी लागते कंपल्सरी. क्लॉक पल्स इथे मी तुम्हाला दाखवतोय, या पद्धतीची क्लॉक पल्स असते. ही क्लॉक पल्स 100% फ्लिपफ्लॉपला द्यावी लागते. विदाऊट क्लॉक पल्स फ्लिपफ्लॉप तुमचा वर्किंग करत नाही, फ्लिपफ्लॉपचं ऑपरेशन होत नाही. ही क्लॉक पल्स जशी त्याला भेटेल तसं तो काम करायला चालू करतो. त्याला ट्रिगर पल्स म्हटलं ते चालेल, क्लॉक पल्स म्हटलं तरी चालेल. क्लॉक पल्सला इथे मी ट्रायंगल काढलेला आहे. ते ट्रायंगल काय सांगतो की ते क्लॉक पल्स पॉझिटिव्ह आहे. ट्रायंगलच्या मागं जर असा बबल असेल तर समजायचं ते निगेटिव्ह क्लॉक पल्स आहे. मी तुम्हाला नेक्स्ट टाईपमध्ये दाखवतो ते. सेम बेसिक फ्लिपफ्लॉपला जसे 2 इनपुट आहेत तसे 2 आउटपुट पण आहेत, क्यू आणि क्यू बार. आता बार का आला, हे दोन्ही आउटपुट आपापसात उलटे सुलटे असतात, म्हणजे कॉम्प्लिमेंट टू इच अदर. म्हणजे क्यूचं उत्तर जर 0 असेल, क्यू बार ॲटोमॅटिक 1च पाहिजे, हा रूल आहे. हा जर 1 असेल तर याचं उत्तर 0 पाहिजे. बघा काय म्हटलं मी, हा जर 0 असेल तर याचा ॲन्सर 1 पाहिजे, याचा ॲन्सर 1 असेल तर याचा ॲन्सर 0 पाहिजे. हे असंच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर काय ॲन्सर मिळालं, दोन्हीकडे 0 0 मिळालं किंवा दोन्हीकडे 1 1 मिळालं, तर त्याला आपण फ्लिपफ्लॉप वर्किंग करत नाही असं म्हणू शकतो. त्याला दुसरी नावं देता येतील. रेस कंडिशन म्हणता येईल, टॉगल म्हणता येईल, नो चेंज NC म्हणतो त्याला, पण ते म्हणता येईल. ठीक आहे. आपण आता त्याचे पॉईंट्स बघायला स्टार्ट करू. ही क्लॉक पल्स सगळ्यांना समजली, लो लेवल आणि कोणती असते, हाय लेवल. पहिला पॉईंट मला काय सांगता येईल याच्यामध्ये, की हा जो फ्लिपफ्लॉप आहे तो बायस्टेबल इलेक्ट्रॉनिक स्विच त्याला म्हणू शकता. बायस्टेबल का, 2 स्टेट आहेत, स्टेट 1 आणि स्टेट 2. मी काय लिहू शकतो बघा इथं,
फ्लिपफ्लॉपला F/F लिहिलं तरी चालतं. फ्लिपफ्लॉप आर बायस्टेबल इलेक्ट्रॉनिक्स स्विच. पहिला पॉईंट समजला सगळ्यांना की हा बायस्टेबल का म्हटलं. बायस्टेबल म्हणजे दोन स्टेबल. बायचा अर्थ दोन असतं. 0 आणि 1 ह्या दोन लेवल आहेत. दुसरा मला पॉईंट काय सांगता येईल. दे हॅव टू स्टेबल स्टेट. कोणत्या दोन स्टेबल स्टेट आहेत. मी सांगितल्याप्रमाणे ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट. ऑन स्टेटला म्हणजे हाय लेवल जायला पाहिजे 1 आणि सेकंड कोणती आली ऑफ स्टेट, त्याला कोणती व्हॅल्यू जायला पाहिजे 0 जायला पाहिजे. थर्ड पॉईंट मी इथं लिहितो की याच्यामध्ये दोन आउटपुट असतात Q आणि Q बार. बघा किंवा अजून एक झालं बघा, दोन स्टेबल स्टेट झाल्या. आता आपण सांगू त्याच्यामध्ये केला क्लॉक पल्स कंपल्सरी लागतो. कशासाठी. इनपुट मधलं ऑपरेशन करण्यासाठी. मी ते लिहू शकतो मी. इट रिक्वायर्ड ए क्लॉक पल्स टू अप्लाइड म्हणजे इनपुट साईडला अप्लाय करायचं आहे. अप्लाइड ॲट इनपुट फॉर ऑपरेशन. म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी क्लॉक पल्स कंपल्सरी गरजेचे आहे आणि ते इनपुट साईडला द्यावी लागते. म्हणून मी इथं ॲरो करून इथं ट्रायंगल काढलेल्या आतमध्ये ते क्लॉक पल्स मी दिलेले आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट मला काय सांगता येईल बघा. कॉमनमध्ये जर विचार केला तर इट हॅज 1 or मोर इनपुट. काय म्हटलं. एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असतात. 2 आउटपुट अँड 1 क्लॉक पल्स. मला जे ब्लॉकमध्ये दिसतं ते मी लिहिलेलं आहे त्यात थर्ड पॉईंट की एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट असतात, 2 आउटपुट असतात आणि 1 क्लॉक पल्स असते. 2 आउटपुट, 2 इनपुट, 1 क्लॉक पल्स. 2 इनपुट कंपल्सरी नाही, 2 पेक्षा जास्त पण असू शकतात. नेक्स्ट काय सांगता येईल. आउटपुटचं जे आहे ना ते दोन्ही एकमेकाच्या उलटे सुलटे असतात. काय लिहिता the 2 आउटपुट ऑफ फ्लिपफ्लॉप. फ्लिपफ्लॉपचे आउटपुट आहेत कोणकोणते आहेत ते Q आणि Q बार. ऑलवेज कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदरचं मिनिंग काय बघा. Q समजा 0 असेल तर Q बार 1 येणार आणि Q 1 असेल Q बार तुमचं काय येणार 0 येणार. लक्षात आलं सगळ्यांना. हे झालं तुमचं बेसिक फ्लिपफ्लॉप. मी अजून फ्लिपफ्लॉप टाईप स्टार्ट केलेले नाहीत. हा बेसिक फ्लिपफ्लॉप आहे. त्याला 2 इनपुट 2 आउटपुट असतात. फ्लिपफ्लॉप म्हणजे काय सांगितलेले होते मी. हा इलेक्ट्रॉनिक्स स्विच आहे. फ्लिपफ्लॉप म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्विच. ओके. 2 स्टेबल स्टेट, ऑन स्टेट, ऑफ स्टेट. आणि ऑपरेशनसाठी कोण लागतं क्लॉक पल्स लागतं म्हणून क्लॉक पल्स इथं ड्रॉ केलेले आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू आता. त्याचे टाईप्स किती आहेत आणि कोणकोणते आहेत. तर टाईप्स ऑफ फ्लिपफ्लॉपमध्ये बघा टोटल 5 टाईप आहेत. पहिला टाईप आहे SR फ्लिपफ्लॉप. सेकंड आहे JK फ्लिपफ्लॉप. SR फ्लिपफ्लॉप. सेकंड आहे JK फ्लिपफ्लॉप. थर्ड आहे मास्टर स्लेव JK फ्लिपफ्लॉप. नेक्स्ट T फ्लिपफ्लॉप आणि 5th नंबरचा आहे T फ्लिपफ्लॉप. तर आपण काय करू 1 by 1 फ्लिपफ्लॉप घेऊ
त्याची लॉजिक डायग्राम काढू, त्याची सर्किट डायग्राम काढू आणि त्याचं ट्रूथ टेबल काढू. तुम्हाला पेपरला नाव देतात आणि त्याचे 3 डिटेल विचारले जातात की त्याची लॉजिक डायग्राम काय आहे, सर्किट डायग्राम काय आहे आणि ट्रूथ टेबल काय. 1 बाय 1 आपण एक फ्लिप फ्लॉप घेऊ आणि आपण सॉल्व करायला स्टार्ट करू. चला आपण पहिला फ्लिप फ्लॉप घेऊ, SR फ्लिप फ्लॉप. ओके, मी इथं लिहिलेलं आहे SR फ्लिप फ्लॉप फर्स्ट. SR फ्लिप फ्लॉपला काय नाव दिलं बघा. S म्हणजे सेट, R म्हणजे रिसेट. सेट रिसेट फ्लिप फ्लॉप. आलं लक्षात. मी त्याचा ब्लॉक डायग्राम, बेसिक ब्लॉक डायग्राम काढलेले आहे. 2 इनपुट, 2 आउटपुट, एक क्लॉक पल्स. त्याला नाव देतो मी. याला काय नाव देणार, क्लॉक पल्स. CLK लिहिलं तरी चालतं. क्लॉक पल्स पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे 1 द्यावा लागतो इथं. आता S आणि R मध्ये सिक्वेन्स तुम्ही ठरवा किंवा सिक्वेन्स असाच लिहावा. खाली S लिहा, वरती R लिहा. ओके, इथे लिहा Q, इथे लिहा Q बार. मग आता Q न लिहिता QN लिहिला तरी चालतो, कारण ते नेक्स्ट व्हॅल्यू चेंज होत जाते ना. प्रिव्हियस व्हॅल्यूपेक्षा दुसरी व्हॅल्यू म्हणजे N+1, N+2 असे ते चेंज होत जातात. त्यामुळे QN आणि QN बार मी देतो. हे झाले तुमचे लॉजिक डायग्राम. तुम्हाला आता सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे. खूप सिंपल आहे. आता लॉजिक गेट जेव्हा आपण बघितले तेव्हा आपण 2 गेट असे बघितलेत की ते युनिव्हर्सल आहेत. कोणते गेट आहेत ते, NAND गेट आणि NOR गेट. इथे लिहितोय बघा मी. युनिव्हर्सल गेट. बरोबर आहे का. 2 गेट काढलेले आहेत बघा मी. युनिव्हर्सल गेट म्हणतात. कोणत्या गेटना, NAND गेटना आणि NOR गेटना. युनिव्हर्सल का म्हटले ते तुमच्या आत्ता लक्षात येईल की SR फ्लिप फ्लॉप तयार करण्यासाठी ह्या गेटचा यूज करून आपण फ्लिप फ्लॉप तयार करू शकतो. दोन्ही एकत्र घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही NAND गेट वापरून करू शकता, NOR गेट वापरून सुद्धा करू शकता. मी NAND गेटचा यूज करतो. SR फ्लिप फ्लॉप इथं लिहितो हवं तर, यूजिंग NAND गेट. ठीक आहे, मी स्टार्ट करतोय बघ ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायला, सॉरी सर्किट डायग्राम. खूप सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी जे स्टेप्स तुम्हाला सांगतो त्या स्टेप्सने जर तुम्ही गेलात तर कधीच मिस्टेक होणार नाही. 2 NAND गेट पहिला ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करायची टेक्निक बघून घ्या सिरियसली. इथे एक ड्रॉ केला मी, इथे एक ड्रॉ करतो. लक्षात येते काय केलं. 2 NAND गेट ड्रॉ केलेले आहेत. आता याचा आउटपुट आहे, सरळ लाईन पुढे ओढून घ्यायची. ही लाईन सरळ पुढे ओढून घ्यायची. हा फर्स्ट, ही पहिली लाईन आहे, थोडीशी वाढवतो मी आणि लास्ट लाईन वाढवतो. झालं. ही वायर दुसऱ्याच्या इनपुटला द्या आणि ही वायर याच्या इनपुटला द्या. नंबर टाकतो हवं तर मी फ्लिप फ्लॉपला. याला नंबर 1 टाका, याला नंबर 2 टाका. बघा वायर कोणती म्हटलं मी. ही वायर आहे. 2 नंबरचा आउटपुट पहिल्याच्या इनपुटला द्या, 2 नंबरचा इनपुट पहिल्याच्या आउटपुटला द्या, म्हणजे असं येईल. लक्षात आलं. आणि हे इकडे द्या. लक्षात सिंपल आहे. याचा आउटपुट इकडे द्या. झालेलं आहे. इथे नाव द्या S, इथे नाव द्या R, इथे कोणी लिहित आहे ना QN, इथे आला QN बार. कुणाचे लक्षात आली नसेल तर डायग्राम मी पुन्हा तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सिंपल आहे. पेन्सिलनं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला होऊन जाईल फास्ट. काय केलं मी,
दोन नॅन गेट काढले, एक बरोबर. याचा आउटपुट इथं द्या, याचा आउटपुट इथं द्या, झालं. आणि ही वायर एक एक एक्स्ट्रा. हा झाला एस, हा झाला आर, हा झाला क्यू, हा झाला क्यू एन बार. लक्षात आलं सगळ्यांना काय केलं. हा झाला तुमचा एस आर फ्लिप फ्लॉप. नॅन गेट आहे, नॅन गेट आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर होऊन जाईल ते. आता नॅन गेट यूज करून एस आर फ्लिप फ्लॉप जो तयार केलेला आहे त्याचा आता ट्रूथ टेबल आपण तयार करायचं आहे. बघा 4 कंडिशन आहेत इनपुट साईडला. एस आर, इथं कोण येईल क्यू एन बार. ओके. आता एस आरच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत ना, 2 इनपुट असतील तर कसं लिहितो आपण 0 1 0 1. नेक्स्ट 0 0 1 1. सिंपल. 4 कंडिशन मी इथे लिहितोय. इथं स्टार्ट करतो बघा. फर्स्ट कंडिशन एस इक्वल टू 0, आर इक्वल टू 0. पहिली कंडिशन आहे. मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय बघा. S0 R0, एसला 0 टाका, आरला 0 टाका. 0 जर टाकलं तर नॅन गेटचं कन्सेप्ट काय आहे, इनपुट जे येईल त्याचं फोर्सफुली उत्तर रिव्हर्स करायचं. म्हणजे 0चा आन्सर इथं करेल 1, ह्या 0चा आन्सर इथं करेल 1. दोन्ही आन्सर 1 1 मिळत आहेत, तर हे आन्सर फ्लिपफ्लॉपसाठी रॉंग आहे. फ्लिपफ्लॉपनं काय सांगितलेलं आहे की एक आणि हा दुसरा हे दोन्ही एकमेकाच्या उलटे पाहिजेत. हा 1 असेल तर हा 0 पाहिजे, हा 0 असेल तर हा 1 पाहिजे. त्याच्यामुळं हे दोन्ही 1 1 येत असल्यामुळे फोर्सफुली 1 होत आहेत. त्यामुळे या कंडिशनला आपण रेस कंडिशन असं म्हणणार आहोत. कोणती कंडिशन, रेस. आलं लक्षात काय म्हटलं मी, रेस कंडिशन का, दोन्ही 1 1 मिळत आहेत, 1 येऊ नये. 0च्या उलट फोर्सफुली 1 झालं, ह्या 0च्या उलट फोर्सफुली 1 झालं. हे 1 झालं कसं, हा 0 ह्या वायरमधून इथे गेला, हा 0 वायरमधून इथे गेला, अजून आउटपुटला भेटलेलं नाही. 0 एकटाच झाला. ह्या 0च्या बबलनं काय केलं, 1 तयार केलं. हा 0 ह्या बबलनं किती तयार केलं, 1 तयार केला. हे 1 सरळ वायरमधून पुढे गेलं, हे 1 सरळ वायरमधून पुढे गेलं, दोन्ही 1 1 मिळाले. हे रॉंग कंडिशन आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, रेस कंडिशन असं म्हटलं जातं. चला मी सेकंड घेतो. S0 आहे, R1 आहे. इथं काय म्हणणार, कोणती कंडिशन, रेस कंडिशन. सेकंड S0 R1, S0 R1, R1 टाकला, R1 टाकला तर R1 या सरळ वायरमधून आतमध्ये जाईल, बरोबर. 1च्या उलट काय आलं, 0 गेला, 0 सरळ वायरमधून पुढे आला, आउटपुटला तुम्हाला काय मिळालं, 0 मिळालं. 0 इथे आहे, वायरमधून पुढे गेला, 0च्या उलट 1 झालं, 1 आयाचं पुढे गेलं. सेकंड कंडिशनला 0 आणि इथं काय मिळालं, 1 मिळालं. रूल असा आहे, QN 0 मिळाला तर रिसेट कंडिशन आणि 1 मिळाला तर सेट कंडिशन. म्हणजे इथं QN बार, QN मिळाला 0, Q बार मिळालं 1. म्हणजे कोणती कंडिशन झाली ही, रिसेट कंडिशन. ओके. आता मी थर्ड बघतो. S इक्वल टू 1, R इक्वल टू 0. इथे चेक करा.
एस इक्वल टू 1, आर इक्वल टू 0. 0 पुढे गेला 0च राहील, 0च्या उलटा 1 येईल, 1 सर वायरमधून पुढे जाईल, म्हणजे इथं मिळालं 1. इकडे जातो, R0 टाकायचं आहे, सॉरी इकडे R1 टाकला, 1 इथे येईल, 1च्या उलट इथे 0 आला, 0 आयाच्या पुढे जाईल, म्हणजे काय मिळालं, Q1 मिळाला 1, Q बार मिळाला 0. मी पुन्हा रिपीट करतो. ओके, चला आपण आता 3 नंबरची कंडिशन दाखवतो. मी नवीन एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. काय 3 नंबरची कंडिशन आहे, S1 R0, S1 R0, R0 वायरमधून सरळ पुढे गेला, इथे आला, 0च्या उलट 1 झालं, म्हणजे Q मिळाला 1. 1 इकडे गेला, 1च्या उलट 0 मिळालं, हा मिळाला डायरेक्टली 0. म्हणजे Q1 मिळालं ना. जेव्हा Q1 मिळतो तेव्हा कन्सेप्ट काय असतो, सेट कंडिशन. म्हणजे 3 नंबर, Q मिळाला 1, Qn बार मिळाला 0, याला काय म्हणणार, सेट कंडिशन. आणि चौथं म्हणजे इथं काय येईल बघा, ते 2 नंबरला 0 1 1 0, लास्टला दोन्ही 1 1 आहेत, S पण 1 आहे, R पण 1 आहे. ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. जेव्हा दोन्ही 1 1 असतात तेव्हा हा फ्लिपफ्लॉप काही ॲन्सर देत नाही, जे पहिलं ॲन्सर आहे तेच ॲन्सर ठेवतो. उदाहरणार्थ याच्या आधीचं ॲन्सर काय होतं, Q1 होता, Qn बार 0 होता, तेच तुम्हाला ॲन्सर इथं दाखवणार. हे बदललं काय ॲन्सर, नाही बदललं, म्हणून याला म्हटलं जातं नो चेंज. म्हणजे 1 1 देण्याच्या आधी जर तुम्ही ही कंडिशन दिला असता 0 आणि 1 ची, तर याचं ॲन्सर काय मिळालं, 0 आणि 1 मिळालं. आणि डायरेक्टली 3 नंबरची स्टेप न देता जर तुम्ही 4 नंबरची स्टेप दिलात, तर तुम्हाला जे याच्या आधीचं जे तुम्ही कन्सेप्ट केलेला आहात किंवा याच्या आधीचं जे तुम्ही रीडिंग घेतलेलं आहात ते ॲज इट इज दाखवणार, चेंज करणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, नो चेंज. ॲन्सर चेंज होत नाही, पहिलं ॲन्सर ॲज इट इज तुम्हाला ते दाखवणार. ठीक आहे, सगळ्यांना SR फ्लिपफ्लॉप समजला असेल असं मी कन्सिडर करतोय. आपण आता नेक्स्ट स्टार्ट करू JK फ्लिपफ्लॉप. तर JK फ्लिपफ्लॉप हा SR फ्लिपफ्लॉपचाच नेक्स्ट व्हर्जन आहे. ओके, मी JK फ्लिपफ्लॉपचा ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घेतलेले आहे. नाव देतो त्याला मी JK क्लॉक Q बार झालेलं आहे. आता याचा आपण सर्किट डायग्राम स्टार्ट करू. सर्किट डायग्राम खूप सिंपल आहे. SR फ्लिपफ्लॉप जर तुम्हाला येत असेल तर JK फ्लिपफ्लॉप फास्ट होऊन जातो. मी पहिला SR फ्लिपफ्लॉप ड्रॉ करतो. बघा असाच होता का, हा SR फ्लिपफ्लॉप बरोबर आहे, सगळ्यांना समजला.
ओके, मी आता काय करतोय बघा, ह्या 2 NAND गेटच्याच मागं अनेक 2 NAND गेट ड्रॉ करतोय. झालं. तर या NAND गेटचं आउटपुट याला नेऊन जोडा, ह्या NAND गेटचं आउटपुट इथं नेऊन जोडा. आलं लक्षात? याला 2 इनपुट ड्रॉ करा, याला 2 इनपुट ड्रॉ करा. ठीक आहे. तर अजून क्लॉक आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर याला 2 इनपुट दिल्यानंतर याचं जे आउटपुट आहे, हे आउटपुट म्हणजे नंबर जर मी टाकले इथं, तर याला नंबर टाकतो 3, 1, 2 आणि 4. 1, 2, 3, 4 हे असं केलेलं आहे. तर फीडबॅक कसा द्यायचा आहे बघा, याचा आउटपुट आणून इकडे द्यायचं आहे, याचा आउटपुट आणून वरती द्यायचं आहे. लक्षात आलं? आणि याचा आउटपुट इकडे द्यायचं आहे. फीडबॅक पाथ कळाला का बघा? आता हे जे दोघं जण आहेत, याला क्लॉक देऊ आपण. ॲक्च्युअली बाहेर काढायला पाहिजे, पण त्याला लिहिता येत नसल्यामुळे मी आत काढतोय इथं क्लॉक. आता जे आणि के नाव राहिलेतच ना, तर या दोघांच्या मध्ये एक वायर काढतो, अजून एक इथे एक वायर काढतो, याला नाव देतो जे, याला नाव देतो के. लक्षात आलं का बघा? आणि इथं असेल क्यू, इथं असेल क्यूएन, क्यूएन आणि क्यूएन बार. झालेलं आहे. याचं मी तुम्हाला आता ट्रूथ टेबल ड्रॉ करून दाखवतो. खूप सिंपल आहे ट्रूथ टेबल. क्लॉक पल्स ड्रॉ केले म्हटल्यानंतर तिथं क्लॉक पल्सचा एक ब्लॉक आपल्याला ड्रॉ करावा लागेल. कोणकोणते ब्लॉक येतील बघा. क्लॉक, जे, के, नेक्स्ट आपण घेतोय Qn+1, कारण चेंज होत राहणार प्रत्येक वेळी, आणि इथे घेईल n+1 बार. क्लॉक पल्स नेहमी तुम्हाला 1च द्यावी लागणार, म्हणजे पॉझिटिव्ह क्लॉक पल्स द्यावी लागणार, त्याला आपण 1 म्हणू शकतो. त्यामुळे 4 ठिकाणी 1 1 असले तुम्ही. जे केचा आन्सर हे आहेच ना फायनल, 0 1 0 1 1 0 1 1. बघा, जेव्हा इथं तुम्ही 0 0 देता, याच्या उलटं होतं, कारण फीडबॅक ह्याला गेलं ना आपल्या ह्या 2 लाईनला. जेव्हा 0 0 येतं तेव्हा इथं येतं नॉट चेंज, नो चेंज, NC म्हणतो आपण त्याला. 0 0 दिलं की नो चेंज. SRला कुठं गेलं होतं? 1 1ला नो चेंज आलं होतं. म्हणजे 0 0च्या आधी जर एखादं ऑपरेशन केलं असेल या तिघांच्या मधलं, तेच आन्सर तिथं राहणार. त्यामुळे त्याला काय म्हटलं त्याने? नो चेंज. आन्सर बदलणार नाही, प्रिव्हियस आन्सर, म्हणून तिथं नो चेंज म्हटलेलं आहे. जेव्हा 0 1 देत आहे बघा, एक छोटीशी हिंट आहे. 0 1 दिलं 0 1च येतं, 1 0 दिलं 1 0 येतं. ह्या क्यू वरती ठरवायचं. क्यूला जर 0 मिळाला तर तो 1 मिळाला तर सेट, 0 मिळाला तर रिसेट. म्हणजे याचं हे काय झालं? कंडिशन
रिसेट. ही कोणती कंडिशन? NC. ही कोणती कंडिशन? सेटची. बघा मी प्रिव्हियस पण तुम्हाला टेबल दाखवतो. 0 1 सेम आन्सर 0 1 मिळालं. 1 0 सेम मिळालं 1 0. QN ला 0 मिळाला म्हणून नाव काय दिलं? ओके इथे आहे बघा रिसेट. रिसेट आणि हा कोणता असेल? सेट. ओके तसंच NC हा मिळाला 0 तर नाव दिलं रिसेट. हा मिळाला 1 तर नाव दिलं सेट. आणि JK फ्लिप फ्लॉपमध्ये शेवटला जे आपण 1 1 देतो हे दोन व्हॅल्यू, तेव्हा JK फ्लिप फ्लॉप काय करतो? याच्या आधीचा आन्सर टॉगल करतो. टॉगल म्हणजेच काय? बदलतो आन्सर. म्हणजे याचा आन्सर आता इथे काय येईल? 0 येईल. ह्याच्या आधीचं जस्ट आन्सर, ह्याचा आन्सर 0 येईल, ह्याचा आन्सर 1 येईल. लक्षात येते काय केलं? हे 0 1 कुठून आले? प्रिव्हियस आन्सरचं उलटं आन्सर करतं. म्हणजे उलटं म्हणजे ह्याचं आन्सर नाही बदलायचं, हे आन्सर बदलतं ते. म्हणजे QN ला जे आन्सर आलं ते QN बारला टाकतं, QN बारचं आन्सर आलेलं QN ला टाकतं. लक्षात आलं का सगळ्यांना? SR फ्लिप फ्लॉप JK फ्लिप फ्लॉप ड्रॉ केलेला आहे, समजवलेला आहे. याची थिअरी वगैरे काही नसते, खूप सिम्पल आहे. एखादं पाहिजे तर मी तुम्हाला व्हॅल्यू रोटेट करून दाखवतो, सेट कधी होतो आणि रिसेट कधी होतो याच्यासाठी. सिमिलरली दोन्ही असतात. मी 0 आणि 1चं दाखवतो तुम्हाला, J आणि Kचं. J0 K1, J0 K1. J0 वायरमधून पुढे आला. क्लॉक सगळे 1च असतात, त्यामुळे इथं 1 आलं 2 नंबरचं. इथं सुद्धा क्लॉक 1 आला. हा 1 इथे आतमध्ये गेला ह्या वायरमधून. आता NAND गेटमध्ये गुणाकार असतो, मल्टिप्लिकेशन असतं. 1 × 1 1 आला. 1च्या उलटं 0. हे सरळ मी पुढे घेऊन जातो. हे 0 वायरमधून सरळ पुढे इथे आला. हे आन्सर मिळालेलं नाही आहे, मी एकटाच सिंगल पुढे जाईल तो. हा 0, 0च्या उलटं 1, म्हणजे 1 सरळ वायरमधून पुढे गेला. QN बार मिळाला 1. मी आता वरती जातो. 0 गुणिले 1 0 मिळाला. 0च्या उलटा इथे काय आला? 1 आला. 1 वायरमधून सरळ पुढे इथे गेला. हा 1चा ह्या बबलच्या पुढे गेल्यानंतर काय आलं? 0 आलं. हा 0 सरळ वायरमधून पुढे गेला. इथे आन्सर मिळालं मला 0. बघा J0 होता K1. आन्सर काय मिळालं? QN 0 मिळाला, QN बार 1 मिळाला. ऐका 0 आणि 1. QN 0 मिळालं तर रिसेट आणि QN 1 मिळालं तर सेट. अशा हिशोबाने आपण JK फ्लिप फ्लॉप आणि SR फ्लिप फ्लॉप बघितलेले आहेत. तर तुम्ही डबल 3 वेळा 4 वेळा व्हिडिओ बघा, 100% तुम्हाला समजेल. जर तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर नाही झाला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा, पुन्हा मला मेसेज करा, सर रिपीट करा वगैरे, किंवा नोट्समधून तुम्हाला समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, आपण लेक्चर स्टॉप करू.